तर भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. केवळ लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केलेली आहे. हॉस्पिटलमधील कोट्यवधी आरोग्यांचं साहित्य धुळखात पडलंय. पुण्याच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. एक्स-रे मशीन्स, शवपेट्या आणि बेड धुळकात पडलेले आहेत. या सगळ्याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पुणे मनपाच्या आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार मी आता तुम्हाला दाखवत आहे. माझ्या पाठीमागं बघू शकताय की आरोग्य विभागाचं हे कोट्यावधी रुपयाचं साहित्य आहे. शीतपेटे आहेत, बेड्स आहेत, परंतु अशा पद्धतीनं सध्या धुळकात जे आहेत या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. माझ्या समेत या सगळा प्रकार ज्यांनी उघडकीस आणला असे विजय भाऊ मोरे आहेत. भाऊ, काय सांगाल? हा सगळा प्रकार फार धक्कादायक आहे. शीतपेट्या धुळकात पडलेल्या आहेत. खासदार फंडामधून दिलेल्या ह्या शीतपेट्या आहेत. फक्त हे जे मूर्ख प्रशासन आहे त्यानं काय केलंय, ह्या डेड बॉडीसाठी शीतपेट्या आहेत. आज जर बाहेर ठेवायचे असतील शीतपेटे, जर एखादी बॉडी, एखाद्याची डेथ झाली, कुणी आपल्या घरचं जर नातेवाईक येईपर्यंत जर वाट पाहायची असेल तर तोपर्यंत ठेवण्यासाठीची सुविधा आहे. परंतु ती हडपसर स्मशानभूमीमध्ये होती. त्या ठिकाणी भगतसिंगनं या पडून पडून खराब झालेल्या होत्या. आम्ही त्याच्यावरती खर्च करून ह्या रिपेअर केल्या आणि त्यांनी ते उचलून इथे आणून टाकून दिल्यात. या कुणालाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. ही उपलब्ध करून देण्याची इतकी सोपी साधी प्रोसेस पाहिजे, परंतु दुर्दैवानं याचा वापर करायला हे करायचंच नाही. अशा पद्धतीने हे सगळं जे एक्सरे मशीन या ठिकाणी असंच धुळखात पडलेलं आहे. जी अनागुंदी आहे याला जे जबाबदार अधिकारी असतील त्यांचं त्वरित निलंबन व्हावं. महिलांचं प्रसूतिगृह, त्याचप्रमाणे ह्या भागातल्या गरीब वर्ग असेल जो सगळा, किंवा वाड्या वस्त्यांमधली लोक असतील, त्यांच्यासाठी प्रामुख्यानं हे उभारलं गेलं होतं. आणि आज इतके वर्ष झाले इथे काहीही लोकांना उपाय मिळत नाहीये. काही महिलांसाठी आमच्या कुठलाच डॉक्टर अवेलेबल होत नाहीये. म्हणजे तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का? अत्यंत धक्कादायक प्रकार आपण बघत आहात की धूळ खात हे सगळे साहित्य जे आहे ते पडलेलं आहे. लोकशाहीनुसार मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.